पोच घेऊन पंधरा वेळा दिलाय पण शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. महाराजांनी शिवा काशीदांना बोलावून घेतलं आणि विचारलं, शिवा आमचं रूप घेऊन सिद्धी जोरेला भेटायला जातो. आणि शिवा म्हणाला, बाई महाराज जातो की. मग काय घडलं? काय रात्रीच्या पहिल्या प्रहरास रात्रीच्या पहिल्या प्रहरास लाक्षवराचा गड उतरला. शिवपालकीत बाजी संगी, शिवपालकीत बाजी संगी, शिवपालकीत बाजी संगी. पावसाने झाडी ओळी धरती. दुसऱ्या पालकीत शिव काशी मोठ्या रुबाबने चालला दादारजी. दादार दोन दिशाने दोन पालखी केले. त्यापैकी एका पालखीत खाली सैन्याने मोठा गराडा घातला. पालखीतून शिवाला बाहेर काढण्यात आलं. सिद्धीसमोर बसवलं. दोन बाजूला हुजूर शिवा भाग गया, शिवा भाग गया. दोन गराडला सिद्धी. सिद्धीने मॅडमची तलवार काढली, शिवावर धरली. साथ बता तू कोण आहे? वरना खारा जाएगा. शिवा हसला, म्हणाला, जन्माला जरी शिवा काशीतून नसलो तरी मारताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काही कमी आहे का? तो गडाडला सिद्धी. सिद्धी तलवार चालली गेली आणि शिवा संपला गेला. इकडं बाजूला गदापूरची खंड काढली. बाजी म्हणतात, राजा तुम्ही येल करू नका. तुम्ही नीट घेऊन विशाल गडावरती रवाना व्हा. आम्ही खिंडीत उभं राहून शत्रूला अडवून धरतो. राजा म्हणाला, नाही बाजी, जीवाची बाजी लावून आपण इथवर आलोय. आता जे होईल ते बिलून करू. मग काय घडलं? काय? गडाडला आवाज, गडाडला बाजीने केले जीवाचे रान हे जी. बाजीने केले जीवाचे रान हे जी. बाजीने केले जीवाचे रान हे जी. जर काही माती पाण्यात टाकली तर सुगंध येईल बाजीच्या रक्ताचा. इथं सुगंध येईल बाजीचा पराक्रमाचा. जर काही खिंडीला कान लावला तर शब्द